नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विक्रम गावडे स्वागत करतो तुमचं युनियन एज्युकेशन यूट्यूब चॅनलमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत ॲक्च्युअली इंजिनिअरिंग ॲडमिशन प्रोसेसमध्ये कुठले कुठले डॉक्युमेंट रिक्वायर्ड असतात। कारण की विद्यार्थी मित्रांनो काय होतं, खूप सारे स्टुडंट इंजिनिअरिंग ॲडमिशन प्रोसेसमध्ये येतात, रजिस्ट्रेशन करतात आणि त्यांना माहितीच पडत नाही की आपल्याला कुठले कुठले डॉक्युमेंट रिक्वायर्ड आहेत, कुठले कुठले डॉक्युमेंट्स काढायचे आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, काहीच काळजी करायची गरज नाही। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये बघणार आहोत की कुठले कुठले जे डॉक्युमेंट्स आहेत ते तुम्हाला रिक्वायर्ड असणार इंजिनिअरिंग ॲडमिशन प्रोसेस रिगार्डिंग। तर विद्यार्थी मित्रांनो, पुढे जाण्याआधी आपलं जे पण युनियन एज्युकेशन इंजिनिअरिंग नावाचं यूट्यूब चॅनल आहे त्याला तुम्ही सबस्क्राइब करू शकता। त्याचबरोबर आजचा जो आपला व्हिडिओ आहे त्याला तुम्ही लाईक करू शकता, जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचू शकता, जेणेकरून सर्व स्टुडंटला इंजिनिअरिंग ॲडमिशन प्रोसेसमध्ये कुठले कुठले डॉक्युमेंट रिक्वायर्ड आहेत याच्या रिगार्डिंग इन्फॉर्मेशन मिळेल। त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, इथून पुढच्या ज्या पण लाईव्ह अपडेट असतील त्या आपण आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती सुद्धा नक्की शेअर करणार आहोत। डॉक्युमेंटची डिटेलमध्ये जी लिस्ट असणार आहे ती सुद्धा आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती नक्कीच येऊन जाईल। त्यामुळे आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या व्हॉट्सअप ग्रुपला तुम्ही नक्की जॉईन करू शकता आणि व्हॉट्सअप ग्रुपमध्ये नवीन अपडेट घेऊ शकता। त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या पर्सनलाइज काउन्सिलिंगची बॅच सुद्धा लॉन्च केलेली आहे, त्याच्या रिगार्डिंग सुद्धा तुम्हाला नक्कीच हेल्प होणार आहे। त्याच्यामुळे तुम्ही नक्कीच पर्सनलाइज काउन्सिलिंगची जी पण बॅच आहे ती सुद्धा नक्कीच चेकआउट करू शकता। वरती आय बटनमध्ये तुम्हाला त्याच्या रिगार्डिंगचा डिटेल व्हिडिओ हा मिळणारच आहे। ठीक आहे, तर जास्त टाइम वेस्ट न करता आपण मेन कॉन्टेंट कडूयात, ती म्हणजे ॲक्च्युअली इंजिनिअरिंग प्रोसेसमध्ये कुठले कुठले डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड असणार आहेत त्याच्या रिगार्डिंग। तर विद्यार्थी मित्रांनो, जसं तुम्ही आता स्क्रीनवरती बघताय, तर सगळ्यात इम्पॉर्टंट जे पण तुमचं डॉक्युमेंट असणार आहे ते असणार आहे SSC आणि HSCचं जे मार्कशीट आणि सर्टिफिकेट असणार आहे ते। तर विद्यार्थी मित्रांनो, ज्या स्टुडंटनी आतापर्यंत 12वी बोर्डचे जे पण मार्कशीट आहे, सर्टिफिकेट आहे ते कलेक्ट केले नसेल, ते तुम्ही लवकरात लवकर कलेक्ट करू शकता, ते खूप इम्पॉर्टंट असणार आहे बघा। आणि 10वीचं मार्कशीट सर्व स्टुडंटनी कलेक्ट केलं असेल, जरी त्यांनी कुणी केलं नसेल तर त्यांनी सुद्धा 12वीचं आणि 10वीचं हे मार्कशीट आणि सर्टिफिकेट हे लवकरात लवकर कलेक्ट करून घ्या। त्याच्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट जी गोष्ट असणार आहे ती म्हणजे CET आणि JEEचं स्कोर कार्ड। कारण की विद्यार्थी मित्रांनो, ॲक्च्युअली इंजिनिअरिंग ॲडमिशन प्रोसेसमध्ये तुम्हाला तुमचं CETचं आणि JEEचं जे मार्कशीट आहे ते इम्पॉर्टंट असणार आहे, ते तुम्हाला लागणार आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचे प्रोसेस असेल किंवा बाकीच्या प्रोसेससाठी। त्याच्यानंतर ज्या स्टुडंटनी रिपीट केलं असेल, ड्रॉप घेतला असेल, त्या सर्व स्टुडंटसाठी गॅप सर्टिफिकेट हे खूप इम्पॉर्टंट असतं। त्याच्यामुळे तुम्ही लवकरात लवकर तुमचं जे गॅप सर्टिफिकेट आहे ते तुम्ही काढून घ्या। ठीक आहे, त्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे नॅशनॅलिटी सर्टिफिकेट आणि डोमेसाइल सर्टिफिकेट हे सुद्धा सर्व स्टुडंटसाठी ॲप्लिकेबल असणार आहे। त्याच्यामुळं जे पण नॅशनॅलिटी आणि डोमेसाइल आहे ते तुम्ही काढून घ्या। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, जे पण मेन सर्टिफिकेट आहे ते म्हणजे बर्थ सर्टिफिकेट आणि लिव्हिंग सर्टिफिकेट। जर ते बर्थ सर्टिफिकेट असेल ते सर्व स्टुडंटकडे असेलच। त्याचबरोबर जे लिव्हिंग सर्टिफिकेट आहे ते तुम्हाला 12वीच्या कॉलेजेसमधून मिळूनच जाणार आहे। जे स्टुडंट डिप्लोमावाले होते तर त्यांनी डिप्लोमा कॉलेजेसमधून जे पण लिव्हिंग सर्टिफिकेट आहे ते कलेक्ट करा। त्याच्यानंतरचा पार्ट जो येतो, तर ह्यानंतरचं सगळ्यात इम्पॉर्टंट सर्टिफिकेट जे आहे ते म्हणजे कास्ट सर्टिफिकेट। कारण की विद्यार्थी मित्रांनो, जे पण स्टुडंट वेगवेगळ्या कॅटेगरीमधून बिलॉंग करतात तर त्या सर्व स्टुडंटनी कास्ट सर्टिफिकेट काढणं गरजेचं आहे। तर तुम्ही SC ST मधून असाल तर तुम्हाला हे बंधनकारक आहे। त्याच्यानंतर VJ NT OBC SBC ह्या कॅटेगरीमधून जर तुम्ही असाल तर तरी सुद्धा तुम्हाला हे जे कास्ट सर्टिफिकेट आहे हे सुद्धा ॲप्लिकेबल असणार आहे बघा। त्याच्यामुळे अशा सर्व स्टुडंटनी कास्ट सर्टिफिकेट आहे ते लवकरात लवकर काढून घ्या। त्याचबरोबर कास्ट व्हॅलिडिटी आहे ती सुद्धा काढून घ्या, कारण की ही सुद्धा खूप इम्पॉर्टंट असणार आहे। त्याच्यानंतरचं जे मेन डॉक्युमेंट आहे ते म्हणजे नॉन क्रिमिनलचं सर्टिफिकेट। तर विद्यार्थी मित्रांनो, हे सर्व स्टुडंटना ॲप्लिकेबल आहे का, तर ते कुठल्या कुठल्या स्टुडंटला ॲप्लिकेबल आहे ते आपण बघूयात। तर इथं जसं स्क्रीनवरती दिसतंय, तर VJ NT OBC SBC या सर्व स्टुडंटसाठी जे पण नॉन क्रिमिनलचं सर्टिफिकेट आहे हे मॅन्डेटरी आहे। त्याच्यामुळे तुम्ही लवकरात लवकर जे पण नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट आहे ते तुम्ही काढून घ्या। त्याच्यानंतर जे स्टुडंट प्युअरली ओपन कॅटेगरीमधून आहेत, ओपनमधून आहेत आणि त्यांचं इन्कम 8 लाखाच्या खाली आहे, अशा सर्व स्टुडंटनी जे पण EWS सर्टिफिकेट आहे ते काढून घ्या। त्यानंतर जे ॲडिशनल डॉक्युमेंट आहे त्याच्या रिगार्डिंग बघूयात। तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही ऑर्फन असाल तर ऑर्फनचं परफॉर्मा यूचं सर्टिफिकेट इम्पॉर्टंट असणार आहे, त्याचा सुद्धा तुम्हाला इंजिनिअरिंग ॲडमिशन प्रोसेसमध्ये नक्कीच मदत होणार आहे बघा। त्याच्यानंतर जर तुम्ही फिजिकली डिसेबल असाल तर त्या रिगार्डिंगचं सर्टिफिकेट सुद्धा इम्पॉर्टंट आहे। त्याचबरोबर जर तुम्ही डिफेन्स कोट्यामधून येत असाल, तुमचे पॅरेंट्स जर डिफेन्समध्ये असतील किंवा एक सर्व्हिसमॅन असतील तर तुम्हाला डिफेन्ससाठीचं जे पण परफॉर्मा C सर्टिफिकेट आहे ते तुम्हाला ॲप्लिकेबल असेल। त्याचबरोबर जे मायनॉरिटी स्टुडंट आहेत तर त्या मायनॉरिटी स्टुडंटसाठी परफॉर्मा Oचं सर्टिफिकेट सगळ्यात इम्पॉर्टंट असणार आहे बघा। आणि ह्या सगळ्या गोष्टींसोबत जे पण एकदम इम्पॉर्टंट सर्टिफिकेट असतं किंवा डॉक्युमेंट असतं ते म्हणजे इन्कम सर्टिफिकेट। ज्या स्टुडंटचं 8 लाखाच्या खाली इन्कम आहे त्या सर्व स्टुडंटना इन्कम सर्टिफिकेट काढणं हे खूप खूप इम्पॉर्टंट आहे बघा। त्या सर्व स्टुडंटनी इन्कम सर्टिफिकेट जे आहे ते काढून घ्या। त्याच्यानंतर जे काही कॉमन डॉक्युमेंट्स आहेत त्याच्यामध्ये तुमचं आधार कार्ड असेल, पासपोर्ट साईज फोटोज असतील, त्याच्यानंतर तुमचं जे पण बँक पासबुक असेल, या सगळ्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट असतात। तर ह्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही नक्कीच लवकरात लवकर काढून ठेवा, तुमच्या सोबत ठेवा, जेणेकरून तुम्हाला इंजिनिअरिंग ॲडमिशन प्रोसेसमध्ये काही अडचण येणार नाही। त्याचबरोबर ह्या ज्या डॉक्युमेंट्स आहे, ही जी डॉक्युमेंटची लिस्ट आहे ही आपण आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती सुद्धा नक्की शेअर करणार आहोत। त्याच्यामुळे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या व्हॉट्सअप ग्रुपला तुम्ही जॉईन करू शकता।
त्याच्यात तुम्हाला ही जी डॉक्युमेंटची लिस्ट आहे ती तुम्हाला बघायला मिळेलच. त्याचबरोबर आपण आपले जे पण पर्सनलाइज काउन्सिलिंगची बॅच आहे ती सुद्धा लॉन्च केलेली आहे, ती सुद्धा तुम्ही बघू शकता, ती सुद्धा तुम्ही एनरोल करू शकता. तर याच्या रिगार्डिंग डिटेलमध्ये डिस्कस करायचं झालं तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या काउन्सिलिंग बॅचमध्ये आपण तुम्हाला एंड टू एंड ही ॲडमिशन प्रोसेसची इन्फॉर्मेशन असेल किंवा गायडन्स असेल ह्या प्रोव्हाइड करणार आहे. तुम्हाला आलेल्या पर्सेंटाईलवरती बेस्ट टू बेस्ट कॉलेज असेल, ब्रांच असेल, हे मिळवण्यासाठी युनियन एज्युकेशन टीम नक्कीच तुम्हाला मदत करणार आहे. तर त्याच्या रिगार्डिंगचे फीचर बघायचे असतील तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वात आधी आपण इंजिनिअरिंग ॲडमिशन प्रोसेस रिगार्डिंग स्टुडंट आणि पॅरेंट्सला वेल एज्युकेट करण्यासाठी सेमिनारची सिरीज रन करतो. तर ह्याच्यामध्ये आपण काय करतो, तुम्हाला इंजिनिअरिंग ब्रांचेस रिगार्डिंग एक आपलं सेमिनार असतं. त्याच्यामध्ये तुम्हाला इंजिनिअरिंग ब्रांचेस कुठल्या कुठल्या टाईपच्या आहेत, त्याच्यामध्ये फीचर स्कोप कसा असणार आहे, प्लेसमेंट ऑपॉर्च्युनिटीज कशा असणार आहेत, या सगळ्या ब्रांचेचा सिलेबस कसा असतो, ह्या सगळ्या रिगार्डिंग आपण इंडस्ट्री एक्सपर्ट कडून एक सेमिनार कंडक्ट करतो, जेणेकरून तुम्हाला तुमचा ब्रांचचा प्रेफरन्स किंवा ब्रांचचा इंटरेस्ट हा तुम्हाला कळणार आहे. त्याच्यानंतर पुढचं जे सेमिनार होतं ते आपलं कॉलेजेसवरती होतं. सो कॉलेजेसची रँकिंग कशी करायला हवी, कॉलेजेस काय इम्पॉर्टंट आहेत, कुठल्या कुठल्या कॉलेजच्या चांगल्या प्लेसमेंट आहेत, ह्या सगळ्या गोष्टी ह्या सेमिनारमध्ये आपण कव्हर करतो बघा. त्याच्यानंतर जो मेन पार्ट येतो तो म्हणजे इंजिनिअरिंग ॲडमिशन प्रोसेसचा. तर ॲक्च्युअली इंजिनिअरिंग ॲडमिशन प्रोसेस चालते कशी, त्याच्यामध्ये कॅप राऊंड काय असतात, स्पॉट राऊंड काय असतात, इन्स्टिट्यूशन राऊंड काय असतात, ए कॅप राऊंड काय असतो, सीट अगेन्स्ट कॅन्सलेशन काय असतं, ह्या सगळ्या गोष्टी आपण ह्याच्यामध्ये व्यवस्थित रीतीने एक्सप्लेन करतो बघा. त्याचबरोबर ज्या पण ॲडमिशन प्रोसेसमध्ये नवीन चेंजेस झालेले आहेत त्या सुद्धा आपण ह्याच्यामध्ये एक्सप्लेन करणारच आहे. तर ही सेमिनारची सिरीज झाल्यानंतर सगळ्यात जो इम्पॉर्टंट पार्ट येतो तो म्हणजे 1-to-1 काउन्सिलिंगचा. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या काउन्सिलिंगचं एक मेन फीचर आहे की आपण स्टुडंट, पॅरेंट्स आणि काउन्सिलर ह्याची एक मीटिंग शेड्यूल करतो ऑनलाईन मोडमध्ये. त्याच्या थ्रू तुम्हाला आलेल्या पर्सेंटाईलवरती, तुमच्या असलेल्या सिटी प्रेफरन्सवरती, ब्रांच प्रेफरन्सवरती सगळ्या गोष्टींचा विचार करून तुमच्या पर्सेंटाईल अकॉर्डिंग बेस्ट टू बेस्ट कॉलेज असेल, ब्रांच असेल, हे मिळवण्यासाठी आम्ही तुम्हाला लिस्ट प्रोव्हाइड करून देतो. ठीक आहे. तर हे तर झालं आपलं काउन्सिलिंगचा प्लॅन. त्यानंतर तुम्हाला एक पर्सनलाइज फोन ॲक्सेस असतो. तुमचे जे काही डाऊट असतील ते सॉल्व्ह करण्यासाठी तुम्ही आपल्या काउन्सिलरला फोन करून तुमचे डाऊट सॉल्व्ह करून घेऊ शकता. ठीक आहे. तर हे झालं कॅप राऊंड रिगार्डिंग. कॅप राऊंड नंतरची पण ॲक्च्युअल प्रोसेस चालू होते की जे पण आपण ॲडमिशन प्रोसेसमधला की फॅक्टर म्हणतो ती म्हणजे स्पॉट राऊंड असेल, इन्स्टिट्यूशन राऊंड असेल, ह्याच्या रिगार्डिंग सुद्धा आपण तुम्हाला गायडन्स प्रोव्हाइड करतो. त्याच्यामध्ये तुम्हाला आलेल्या पर्सेंटाईलवरती बेस्ट टू बेस्ट कॉलेज मिळवण्यासाठी आपण तुम्हाला स्पॉट राऊंडमध्ये कॉलेजेस असेल, ब्रांच असेल, कुठल्या कॉलेजला कुठल्या ब्रांचला टार्गेट करायला हवंय ह्या रिगार्डिंग इन्फॉर्मेशन देतो. त्या रिगार्डिंग ज्या पण अपडेट असतात त्या प्रोव्हाइड करतो बघा. ह्याच प्रकारे आपण तुम्हाला इंजिनिअरिंग ॲडमिशन प्रोसेसमध्ये स्टार्टपासून एंडपर्यंत नक्कीच वेल एज्युकेट करतो, वेल गाईड करतो आणि तुम्हाला आलेल्या पर्सेंटाईलवरती बेस्ट टू बेस्ट कॉलेज मिळवून देण्यासाठी आपण नक्कीच प्रयत्न करतो बघा. तर ही आपल्या ॲक्च्युअल अशी काउन्सिलिंगची प्रोसेस असणार आहे. तुम्ही याच्यामध्ये नक्कीच एनरोल करू शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण काउन्सिलिंगचे प्लॅनचे ज्या लिंक आहेत त्या दिलेल्या आहेत. आपलं ॲप असेल, वेबसाईट असेल, याच्या लिंक सुद्धा दिलेल्या आहेत. तुम्हाला जर काय अजून डाऊट असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपले नंबर दिलेले आहे त्याच्यावर सुद्धा कॉल करू शकता किंवा या स्लाईडवरती सुद्धा नंबर दिलेला आहे त्याच्यावरती तुम्ही कॉल करू शकता आणि काउन्सिलिंगमध्ये एनरोल करू शकता आणि बेस्ट टू बेस्ट कॉलेजमध्ये नक्कीच जाऊ शकता. जर तुम्हाला आजची ही व्हिडिओ आवडली असेल तर तुम्ही नक्कीच ह्या व्हिडिओला लाईक करू शकता, शेअर करू शकता, सबस्क्राईब करू शकता. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. भेटूयाच काउन्सिलिंगमध्ये.